नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा, नैसर्गिक आणि अपरिहार्य असा भाग आहे. मासिक पाळीला रजा द्यावी का या विषयावर सध्या दोन्ही बाजूंनी वाद आणि प्रतिवाद होताना दिसतात. याबाबत पुढे जो निर्णय होईल त्याचा आपण सगळेजण सन्मान करणार आहोतच, पण त्याचबरोबर या विषयातल्या इतर भूमिका आणि कंगोरे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सखी सह्याद्रीच्या आजच्या भागाची निवड केली आहे. पाहूया आजचा आपला विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत महिलांना मासिक पाळी रजा द्यावी का या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये दोन तज्ज्ञ सखी आपल्याबरोबर आहेत. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत फार महत्त्वाच्या दोन सखी. सर्वात महत्त्वाचं स्त्री रोगतज्ञ, योगतज्ञ डॉक्टर उल्का नातू मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर दुसरी तज्ज्ञ सखी आहे, ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलंही मनापासून स्वागत करते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर आपल्याला दोन्ही सखींकडून वेगळ्या भूमिका काही समजून घेता येणार आहेत. आणि सर्वप्रथम त्यासाठी मी त्यांची ओळख कार्यक्रमामध्ये करून देते. सर्वात आधी डॉक्टर उल्का नातू, स्त्री रोगतज्ञ, योगतज्ञ. याचबरोबर त्यांच्याविषयी आणखीन सांगायचं म्हणजे अनेक वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्याबरोबर आहेच. ठाण्यातील नेस्ट हॉस्पिटलच्या त्या संस्थापक संचालक आहेत, योग एक्सपर्ट आहेत, IVF स्पेशलिस्ट तसेच एम्ब्रिओलॉजिस्ट सुद्धा आहेत, आयुष मंत्रालयाच्या योग सर्टिफिकेशन बोर्डाच्या चेअरमन आहेत. अनेक वेळेला TV, रेडिओच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांचं अमूल्य मार्गदर्शन लाभलेलं आहे. योगरत्न, योगमित्र, 25th आवर फॅशन बियॉन्ड प्रोफेशन हा इंडियन मेडिकल असोसिएशन कडून पुरस्कार प्राप्त अशा आज आपल्याला इथे मान्यवर म्हणून त्या लाभलेल्या आहेत आणि या विषयावर आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. तसंच आपल्याला आज दुसरी सखी लाभलेली आहे, ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले मॅडम. त्यांचीही थोडक्यात ओळख करून देते. असिस्टंट न्यूज एडिटर, महाराष्ट्र टाइम्स मुंबई. MSc असून पत्रकारितेची पदवी सुद्धा मॅडमनी संपादन केलेली आहे आणि जवळजवळ 18 वर्षाचा महाराष्ट्र टाइम्स येथे कार्य करण्याचा त्यांचा अनुभव आहे. आकाशवाणी, दूरदर्शन असे अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. मुलींची घटती संख्या या विषयावरती विशेष त्यांचं लेखन आहे. अर्धी दुनिया, मैत्रिणी या सदरांचं लेखन सुद्धा त्यांच्याकडून झालं. अमेरिका, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमधून मॅडमना त्यांच्या खास कार्यासाठी निमंत्रित केलं गेलं. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, महिला पत्रकार, रेडिंग पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी मॅडमना सन्मानित करण्यात आलंय. आज आपल्याला महिलांना मासिक पाळीची रजा द्यावी का हाचा विषय आहे आणि याच्यावर त्या दोघीही मार्गदर्शन करणार आहेत. आता वेळ न घालवता मी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते आहे आणि सर्वात आधी प्रगती मॅडम आपल्याकडे येते. आणि पहिलाच प्रश्न मनात हा आहे की आत्ता हा मुद्दा नेमका चर्चेत येण्यामागे काय कारण आहे की कशावरून हा विषय पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय? काय सांगाल याविषयी? हा मुद्दा चर्चेत यायचं कारण एक जनहित याचिका आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या जनहित याचिकेची 8 जुलै रोजी सुनावणी झाली आणि खंडपीठामध्ये स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होते, न्यायमूर्ती पारडीवाला होते, न्यायमूर्ती मिश्रा होते. आणि तो विषय असा होता की कामकरी महिलांना मासिक पाळी दरम्यान सरसकट सुट्टी द्यावी असं त्या जनहित याचिकेचं म्हणणं होतं. आणि शैलेंद्रमणी त्रिपाठी हे एक विधिज्ञ आहेत आणि त्यांनी ती याचिका दाखल केलेली होती. त्यांनीच खरं तर गेल्या वर्षी पण ही याचिका दाखल केली होती, पण तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. यावर्षी ती याचिका पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने थेट म्हटलं की हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये येत नाही, तर ह्या विषयाची चर्चा ही महिला आणि बालविकास विभागाकडे त्यांनी सोपवली. आणि त्यांनी असंही सांगितलं की हा निर्णय घेण्यासाठी वेगवेगळे राज्य समर्थ आहेत, त्यांनी त्या संदर्भातली चर्चा सुरू करावी. आणि हेही सांगितलं की त्या संदर्भातलं काही धोरण असेल तर ते सरकारने जरूर तयार करायचा प्रयत्न करावा. हे असं सांगत असताना सर्वोच्च न्यायालयाने जाता जाता एक मुद्दा महत्वाचा, त्याला आपण इशारा असं म्हणू शकतो, की त्यांनी असं म्हटलं की आपण असं म्हणतोय की महिलांना मासिक पाळी दरम्यान रजा द्यावी आणि त्याचा उद्देश असा आहे की भेदाभेद त्यातनं मिटतील असा याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने हे लक्षात आणून दिलं की या मुद्द्यावरनं उलट व्हायची शक्यता आहे. उलट अशी जर रजा महिलांना मिळाली
तर कदाचित भेदाभेद जास्त वाढतील असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झालेली आहे. आणि एका दृष्टीने बरं आहे की अतिशय टॅबू असलेला विषय हा समोर येतोय आणि एक खुलेपणाने सगळ्या देशभर याच्यावर चर्चा होतीये, ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि असं काही धोरण सरकारनं तयार केलं तर त्याच्या आधी सर्व स्तरामध्ये अशी चर्चा झालेली असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आजची चर्चा दूरदर्शनने जी आयोजित केली आहे त्याचं मी स्वागत करते की हे खूप महत्वाचं आहे. सगळ्या स्तरापर्यंत ती चर्चा पोहोचू शकेल. बरोबर. तुम्ही म्हणाला तसं की हा अत्यंत कळीचा मुद्दा आणि फार स्त्रियांच्या आयुष्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेला आपण मासिक पाळी म्हणतो त्यावेळेला असंख्य स्त्रियांना या बाबतीत त्रास होताना दिसतो. तर मला आता डॉक्टरांकडे यायचं आहे आणि उल्का मॅडम आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की मासिक पाळी दरम्यान होणारा जो त्रास आहे तो नेमका कुठल्या प्रकारे होतो आणि तो कशा प्रकारे कुठल्या गोष्टींवरती अवलंबून असतो महिलांच्या बाबतीत, काय सांगाल? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मासिक पाळी हा कुठलाही रोग किंवा हा आजार नाहीये. हा एक नैसर्गिक धर्म आहे स्त्री शरीराचा आणि तो त्याच दृष्टिकोनाने आपण स्वीकारणं अपेक्षित आहे. एक डॉक्टर म्हणून तू जर मला विचारशील ना तर चैताली, मी मनापासून सांगते की हे वैद्यकीय पुस्तकांमध्ये म्हणजे आमच्या टेक्स्टबुक्समध्ये लिहिलेलं आहे की मासिक पाळीमध्ये पोटदुखीचा त्रास किंवा इतर काही त्रास होणाऱ्या मुलींची किंवा स्त्रियांची संख्या 4 ते 10% मर्यादित आहे. बरं. 40 ते 70% स्त्रियांना असं मानलं गेलंय की पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी फार तर फार त्रास होऊ शकतो आणि बाकी उरलेल्या स्त्रियांना कुठलाही त्रास मासिक पाळीमध्ये संभवत नाही. तीव्र स्वरूपाचा त्रास हा फक्त 4 ते 10% स्त्रियांना होतो. त्यामुळे हा त्रास का होतो हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला प्रश्न विचारलास, हा त्रास जो असतो की नाही तो जास्त फ्लोच्या स्वरूपामध्ये असू शकतो. हा त्रास पोटदुखीच्या स्वरूपामध्ये असू शकतो किंवा तिसरा म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारी अनियमितता. काही वेळेला खूप लवकर म्हणतात तसा हे चक्र होणं किंवा उशिरा होणं असं अपेक्षित होतं काही वेळेला. पण याची कारणं जर म्हणशील ना तर त्याचं वर्गीकरण फार सुंदर केलेलं आहे पाम कोहेनचं. तर पी स्टँड्स फॉर एंडोमेट्रियल पॉलिप म्हणजे गर्भाशयामध्ये एखादी छोटीशी गाठ असणं. नंतर ए म्हणजे ॲडिनोमायोसिस म्हणजे गर्भाशयाच्या मांसल भागाला सूज येणं. हा त्रास आपण म्हणूया की साधारण 40 नंतरच्या बाळंतपण झालेल्या स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त प्रकारे हा दिसतो म्हणजे अनुभवला जातो. पण हे काही छातीठोक विधान नाहीये, याच्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतात. बरोबर. नंतर एल म्हणजे लिओमायोमा म्हणजे फायब्रॉइड युट्रस, याचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे. एम फॉर मॅलिग्नन्सी म्हणजे काही वेळेला गर्भाशयामध्ये कॅन्सर किंवा तत्सम कुठलं दुखणं असतं त्यामुळे हा त्रास उद्भवलेला असू शकतो. सी म्हणजे कोॲग्युलोपॅथी. कोॲग्युलोपॅथी म्हणजे काय, रक्त गोठण्याची प्रक्रिया ही काही वेळेला ॲबनॉर्मल असते. म्हणजे मग ते अगदी तारुण्यात प्रवेश एखादी मुलगी ज्या वेळेला करते, आपण म्हणूया ॲडॉलेसंट एजमध्ये ती प्रवेश करते आणि पहिल्यांदा पाळी सुरू होते तेव्हा काही दुखणी लक्षात येतात. ते रक्त गोठण्याचं जे त्रास एखाद्या मुलीला असू शकतो तो अशा वेळेला लक्षात येऊ शकतो. ओ म्हणजे ओव्हॅरियन. आजकाल आपण बघतोय PCOD सारख्या आजाराचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे. तर हे ओव्हॅरियन म्हणजे हॉर्मोनल होणारे त्रास हे मासिक पाळीच्या त्रासाला जबाबदार असू शकतात. आणि ई म्हणजे इतर एंडोमेट्रियल म्हणजे गर्भाशयाच्या आवरणाला सूज येणं किंवा इन्फेक्शन होणं अशा काही त्रासांमुळे मासिक पाळीचा त्रास उद्भवू शकतो. आता इतक्या सगळ्या कॅटेगरीजमध्ये तावून सुलाखून एखादी मुलगी जेव्हा निघते आणि ह्याच्यातलं कुठलंही कारण तिच्यामध्ये अस्तित्वात नाही आणि तरी तिला त्रास होतोय असं आपण म्हणतो, त्यावेळेला ते खरंच का होतंय याची कारण मीमांसा करणं पुढे आवश्यक आहे. मला वाटतं हे सगळ्या सखींनी समजून घेतलं असेल आणि म्हणूनच 2 इथे तज्ज्ञ सखी आपण या विषयासाठी निवडलेल्या आहेत. आता मला प्रगतीताई आपल्याकडे यायचं आहे की मगाशी तुम्ही म्हणलात तसं की राज्यनिहाय हा मुद्दा विचारात घ्यावा असं आपल्याकडे कोर्टाने सुनावलेलं आहे. तर मला असं विचारायचं आहे की कुठल्या राज्यामध्ये मासिक पाळी संदर्भातली रजा ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचे साधारण पडसाद काय आहेत, काय सांगाल? आपल्याकडे 2 राज्यामध्ये आता ही रजा आहे.
सगळ्यात पहिल्यांदा बिहारमध्ये 1992 मध्ये, म्हणजे खूपच आधीपासून त्यांनी हा निर्णय घेतला होता आणि 2 दिवसांची मासिक पाळी दरम्यान सुट्टी महिलांना त्यांनी दिली होती. आणि अगदी अलीकडे म्हणजे गेल्या वर्षी 2022 मध्ये केरळने हा निर्णय लागू केला आणि मुख्यतः हा शाळकरी मुली आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींसाठी तो निर्णय आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 75% हजेरी सगळ्यांना मस्ट असते शाळेत आणि कॉलेजामध्ये सुद्धा. तर त्यांनी थोडंसं त्या नियमांना मुरड घातली आहे आणि 75 वरनं 73% हजेरी असेल मुलींची तरी चालेल असं म्हटलंय. म्हणजे पूर्ण वर्षभरातले साधारण 60 दिवस तुम्ही कुठलेही 60 दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकता असा तो निर्णय आहे. आणि तिथे तो आता इम्प्लिमेंट केलेला आहे त्या शाळांमध्ये कॉलेजांमध्ये हा निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे असं केरळामध्ये. म्हणजे सध्या तरी ह्या 2 राज्यामध्ये आहे आणि काही राज्यामध्ये दिल्लीमध्ये आणि अन्य काही राज्यामध्ये त्याच्यावर चर्चा सुरू आहे. कदाचित नजीकच्या काळामध्ये त्याच्यावर काहीतरी निर्णय होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे ह्या 2 राज्यांचं मॅडम म्हणाला तसं की काही वेळेला फार आधी एका राज्यात हा निर्णय झालाय आणि आता एक राज्यात 2 वर्षांपूर्वी केरळमध्ये झाला. नक्कीच. तर आता मला पुन्हा एकदा डॉक्टर आपल्याकडे यायचं आहे की आपण मगाशी आम्हाला जी कारणं सांगितली तर त्यानुसार महिलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रत्येक महिलेच्या बाबतीत ही स्थिती वेगवेगळी असू शकते असं तुम्ही म्हणालात. तर ती नेमकी काय आणि तिला ज्या वेदना होतात तर त्याचं नेमकं कारण काय असू शकतं आणि मग ते कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येऊ शकतं, काय सांगाल याविषयी? खूप चांगला प्रश्न विचारलास तू. एक लक्षात घे की प्रत्येक स्त्री आणि तिचं शरीर हे वेगळं आहे. तर ज्या वेळेला पोटात दुखतं किंवा त्रास होतो असं आपण म्हणतो त्यावेळेला हा कुठल्या प्रकारचा त्रास आहे तर साधारणतः आपण म्हणूया की 13व्या वर्षापासून ते 19-20व्या वर्षापर्यंत ॲडॉलसंट एज ग्रुप किंवा टीन एजमध्ये हा त्रास प्रायमरी डिस्मेनोरिया किंवा प्राथमिक एक पोटदुखी मासिक पाळीच्या वेळी होणारी अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं. प्रायमरी म्हणजे काय? प्राथमिक आहे हा. याच्यामध्ये दुसरी कुठलीही गर्भाशयाशी निगडीत कॉम्प्लिकेटेड किंवा काहीतरी गुंतागुंतीची स्थिती इथे निर्माण झालेली नाहीये. आणि दुसरा असतो तो सेकंडरी, दुसऱ्या काही कारणामुळे निर्माण झालेला हा प्रश्न. आता दुसरी काही म्हणजे मी आधी सांगितली तशा प्रकारची ही काही कारणं. जो प्रायमरी डिस्मेनोरिया असतो, तू मला विचारलंस की तो का होतो. खूप चांगलं एक उदाहरण मी तुला समजावं सगळ्यांना म्हणून मी एक सांगते. ज्या वेळेला हार्ट अटॅक येतो त्यावेळेला जे दुखणं असतं की नाही त्याला आपण म्हणतो अंजायना. बरोबर. हे दुखणं त्याची तुलना केली की पटकन समजून जाईल की गर्भाशयाचं हे मासिक पाळीच्या वेळा होणारं जे दुखणं असतं किंवा दुःख असतं ते साधारणतः अंजायना या कॅटेगरीमध्ये जाऊन बसतं. का? कारण ज्या वेळेला गर्भाशयाचा स्नायू जो असतो तो आकुंचित पावतो आणि गर्भाशयाच्या पोकळीमधलं जे जमलेलं रक्त किंवा त्याचं आवरण गर्भाशय बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे त्या मसलच्या किंवा स्नायूच्या भागामध्ये रक्तपुरवठा खंडित होतो. तो क्षणिक का होईना तो रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे तिथे इस्केमिया किंवा त्या भागाचा रक्तपुरवठा बंद होतो आणि म्हणून तिथे पेन होतं. आता हे पेन अंजायनासारखं होतं त्याचं अजून एक कारण असतं की गर्भाशयाच्या पोकळीमध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन नावाची काही केमिकल्स असतात बरं का. ती निर्माण होतात आणि ह्या प्रोस्टॅग्लॅन्डिन्सचं काम काय असतं? गर्भाशयाच्या स्नायूला आकुंचन करायला मदत करणं. पण जितका तो स्नायू आकुंचन पावतो गर्भाशयाचं मुख थोडं छोटं असतं त्यामुळे ते स्क्वीज होऊन आपण म्हणूया आवळून गर्भाशय ते फ्लो जो असतो किंवा तो स्त्राव जो असतो तो बाहेर फेकण्याच्या दृष्टीने जे शरीर काम करतं त्यामुळे थोडंफार दुखू शकतं. तिसरा तुझ्या प्रश्नाचा भाग होता की कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. प्रायमरी डिस्मेनोरिया जो असतो की नाही तो नियमित व्यायाम आपण मला वाटतं हा विषय थोडासा खोलात घेऊया कारण त्याची फार आवश्यकता आहे या तरुण आजकालच्या लहान मुलींसाठी हे सांगायची. त्यामुळे ते प्रायमरी डिस्मेनोरिया या साध्या व्यायामाच्या आहाराच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावर मात करता येऊ शकते. मात्र दुसऱ्या प्रकारचा जो आहे सेकंडरी डिस्मेनोरिया किंवा दुसरे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स जे आहेत त्याची जी कारण मीमांसा सांगितली ना त्यानुसार मग काही वेळेला आम्ही हॉर्मोनच्या गोळ्या देऊन काही वेळेला इंजेक्शन्स काही वेळा शस्त्रक्रिया
काही वेळेला फायब्रॉइडची गाठ, एंडोमेट्रियोसिस, ह्याचं जे जे कारण असेल त्या त्या कारणाचं तसं तसं निराकरण करून मग हा प्रश्न हाताळणं एकदम सोपं होऊन जातं. मला वाटतं आपल्या बोलण्यातून एक सखीला सुद्धा एक आत्मविश्वास वाटला असेल की तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर आपण गेलो तर नक्कीच या वेदनेपासून नक्कीच सुटकारा मिळू शकतो, थोडा तरी तिचा त्रास हा कमी होऊ शकतो. या विषयावर आपण दोन्ही तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून असंच मार्गदर्शन मिळवणार आहोत. पण इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मासिक पाळी रजा असावी का, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये 2 तज्ज्ञ इथे उपस्थित आहेत. आपल्याबरोबर आहे स्त्रीरोगतज्ञ उल्का नातो मॅडम, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले मॅडम. या विषयावर पुढे आपण चर्चा नेणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला एक प्रश्न प्रगती मॅडमकडे जायचा आहे आणि तो मला असा विचारायचा आहे की तुम्ही मगाशी आम्हाला राज्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं की कुठल्या राज्यामध्ये साधारण ही सुट्टी मंजूर केली आहे. आता मला देशाचा विचार करायचा आहे की भारताबाहेर जर आपण विचार केला तर कुठल्या देशांमध्ये साधारणपणे मासिक पाळीची जी रजा आहे ती मंजूर करण्यात आली आणि त्याचे साधारण काय पडसाद उमटलेत. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांच्याकडे विचारणारच आहे, पण तत्पूर्वी आपल्याला फोनवरून एक प्रश्न आणि एक उत्तर घ्यायचं आहे. आणि आपल्या बरोबर आहेत महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, महाराष्ट्र शासन. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि एक प्रश्न मॅडम मनात हा आहे की आपण ज्याला म्हणतो की मासिक पाळीच्या रजेची जी संकल्पना आहे ती भारताच्या संविधानाच्या घटनेनुसार कलम 21चा विस्तार आहे आणि जगण्याच्या अधिकारा अंतर्गत कलमाखाली येते. तर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की साधारण नियोक्त्यांनी जर मासिक पाळीची रजा मंजूर करणं अनिवार्य केलं तर कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि प्रतिकूलतेवर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने राज्यांना आणि भागधारकांना आदेश दिलेत सल्लामसलत करून की आपण एक विषय मॉडेल धोरण हे तयार करावं राज्यांसाठी. तर महाराष्ट्र राज्यामध्ये असं काही विषय मॉडेल धोरण तयार केलेलं आहे का? आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल? खरं तर या संदर्भामध्ये अनेक वेळेला ज्या महिला कर्मचारी आहेत, शासकीय असतील किंवा इव्हन खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे महिला वर्ग असतील, त्यांच्यामध्ये सातत्याने या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा होत असते. अनेकदा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काही लेख येत असतात की मासिक पाळी दरम्यान महिलांना होणारा जो त्रास आहे, खासकर वर्किंग विमेन जे आहेत, तर त्या संदर्भामध्ये काय निश्चितपणाने म्हणजे पावलं उचलली जाऊ शकतात. आम्ही मधल्या कालावधीमध्ये खरं तर विचाराधीन होतो की अशा पद्धतीच्या मासिक पाळी दरम्यान रजेची चॉईस ही त्या महिलेसाठी ठेवावी का. खासकर म्हणजे आम्ही त्यावेळेला जी चर्चा करत होतो ही फक्त शासकीय कर्मचाऱ्यांपुरतं मर्यादित होती, कारण प्रायव्हेट एंटायटीज बद्दल तो निर्णय घेण्याच्या आधी त्या सगळ्या घटकांसोबत चर्चा करणं हे गरजेचं आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की याच्यामध्ये एक चॉईस असली पाहिजे, कारण बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या त्या 5 दिवसात सुद्धा होणारा जो त्रास आहे, खासकर प्रवासातून होणारा जो त्रास आहे, अनेक महिला या मूळ त्यांच्या राहत्या ठिकाणांपासून 1-1.5 तास प्रवास करत असतात त्यांच्या वर्किंग प्लेसला, म्हणजे तिथे कामाला जातात तिथे जाईपर्यंत. अनेक वेळेला लोकलनी प्रवास करत असताना किंवा वाहनांनी प्रवास करत असताना होणारा त्रास, तर ती एक म्हणजे तो एक विचार करणं साधारणपणे हे खूप गरजेचं आहे. पण त्याच्यासोबत हाही एक निश्चितपणाने एक विचार किंवा एक विषय येऊ शकेल की याच्यातून महिला म्हणजे त्यांच्या नोकरी व्यवसायावर कुठलाही त्याच्यावर बाधा येऊ नये. किंवा ज्या वेळेला एखादी म्हणजे शासकीय तरी ठीक आहे की एखादा तुम्ही नियम बनवल्यानंतर शासन त्याचं पालन करणारच, म्हणजे प्रत्येक यंत्रणा की त्या महिलेला चॉईस जर दिली की ती त्या 5 दिवसामध्ये एखाद दिवस तरी, मला असं वाटतं की एखाद दिवस ती चॉईस असावी तिला रजा घेण्याची. कारण तसं आपण बघायला गेलं तर पूर्वीपासून एक परंपरागत आपल्या
याच्यामध्ये पण शास्त्रामध्ये पण नेहमी मानलं जातं की महिलेला किंवा इव्हन घरात असलेल्या गृहिणीला सुद्धा त्या 5 दिवसामध्ये तिला आराम मिळावा या दृष्टिकोनातून तिला इतर सगळ्या बरोबर एक रेस्ट दिली जायची. तर त्याच्या मागचं खरं सायकोलॉजिकल कारण ते होतं. आज म्हणजे आपण वेगवेगळ्या त्याला गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत किंवा त्याच्या भावना असतील, काही परंपरा असेल, पण त्याच्या मागचं मूळ कारण जे आपण जर सायंटिफिकली आपण जर विचार केला तर ते असं होतं की त्या 5 दिवसात तिला घरकामातून किंवा इतर कामातून तिला आराम मिळावा. कारण शरीर इतक्या म्हणजे वेदनांमधून जात असतं या सगळ्या गोष्टी. तर तसं वर्किंग विमेनला सुद्धा ती चॉईस असावी हा विचार आम्ही विभाग म्हणून एकदा केलेला होता. पण त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचे ओपिनियन सुद्धा महत्वपूर्ण राहतील. त्याच्यातून कुठेही महिलांच्या नियुक्तीवर त्याचे पडसाद उमटता कामा नये की महिलांना 4 दिवस सुट्टी द्यावी लागेल का 3 दिवस सुट्टी द्यावी लागेल का 2 पे म्हणजे पे हॉलिडे द्यावा लागेल, पे लिव्ह द्यावी लागेल. तर अशा पद्धतीच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचे ओपिनियन सुद्धा, त्यांचे मतं सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. पण त्याचबरोबर मे बी त्याच्यामध्ये असे चॉईसेस राहू शकतात की जर या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये जर 1 किंवा 2 दिवस त्यांना जर पे लिव्ह मिळत असेल तर मग त्याचा बॅलन्स त्यांनी इतर 25 जे दिवस राहतात, वर्किंग डेज राहतात, तर त्याच्यात 1-1 तास वाढवून काही करता येऊ शकेल का? मग त्याच्याने त्यांच्या परफॉर्मन्सवर पण कुठं पडसाद उमटणार नाहीत आणि मग कुठेही एखादी खाजगी जी कंपनी त्यांना कुठले फायनान्शियल लॉसेस असतील किंवा मग त्यांना नियुक्ती करताना सुद्धा ही निगेटिव्हिटी येणार नाही. तो अशा पद्धतीचा थोडा विचार करून काही मार्ग जर काढता आला तर मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये खूप हे आहे. कारण एनी विच वे त्या 5 दिवसामध्ये किंवा त्यातल्या 5 मधल्या 2-3 दिवसामध्ये जरी ती महिला जर पेनमध्ये असेल तर तसंही ती चांगलं परफॉर्म नाही करू शकणार आहे. काम इतक्या यांनी लक्ष नसतं, हॉर्मोनल चेंजेस असतात, मूड स्विंग्स असतात, पेन्स असतं. तर ते जर इतर वर्किंग डेज मध्ये जर 1-1 तास बॅलन्स करता आले तर कदाचित हे कमी होऊ शकेल, त्याच्यातून मार्ग निघू शकेल. तो हा एक विचार मला वाटतं केला गेला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं मॅडम तुम्ही खूप चांगलं मुलाचं एक मार्गदर्शन केलं, एक वेगळा मुद्दाही उपस्थित केला त्या ठिकाणी आणि फोनमधून आमच्याशी संपर्क केलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आता मला वाटतं आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे येऊया, कारण विषय इतका मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे की त्याचे वेगवेगळे कंगोरे आणि बाजू समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तर मी प्रगतीताईंना मगाशी एक प्रश्न विचारला होता की भारताच्या बाहेर जर आपण विचार केला, भारत देश सोडून, तर इतर कुठल्या देशांमध्ये ही सुट्टी मंजूर करण्यात आली आहे आणि साधारण त्याचे पडसाद हे स्त्री जगतावरती काय उमटलेले आपल्याला दिसतात, काय सांगाल? आपल्याकडे जरी ही चर्चा अलीकडे सुरू झाली असली तरी अन्य देशामध्ये खूप आधीपासून ह्या चर्चा होत आहेत. पण दुसरी बाजू अशी पण आहे की ज्यांनी ही मासिक पाळीची रजा दिली आहे अशा देशांची संख्या ही काही 10 पेक्षा फारशी जास्त नाही आहे. त्यामध्ये चीनमधले 1-2 प्रांत आहेत, जपान आहे, दक्षिण कोरिया आहे, स्पेन आहे युरोपमधला, इंडोनेशिया आहे, मेक्सिकोमध्ये दिली जाते अशी सुट्टी. आता इथे काही सगळे सरसकट 1-3 दिवस 2 दिवस असं वेगवेगळ्या देशामध्ये त्यांच्या याच्यानुसार आहे. काही ठिकाणी 3 दिवस आहे, काही ठिकाणी 2 दिवस आहे, काही ठिकाणी 1च दिवस आहे. आणखीन जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की ज्या महिलांना त्रास होतो अशा महिलांची टक्केवारी फार कमी आहे. त्यामुळे काही देशामध्ये आम्ही आता ज्या सांगितल्या त्या काही देशामध्ये महिलांना मेडिकल टेस्टमधनं जायला लागतं की ती टेस्ट केल्यानंतर त्यांना खरंच त्रास होतो का, आणि जर त्या तशी टेस्ट असेल की हो त्यांना त्रास होतोय तर त्यांना ती सुट्टी घेता येते. जर त्यांची मासिक पाळी नॉर्मल असेल तर त्यांना ती सुट्टी नाही घेता येत, असंही काही देशामध्ये आहे. आणखीन गंमतशीर गोष्ट अशी आहे की जेव्हा जपानमध्ये ही सुट्टी सुरू झाली ती झाली खूप आधी, म्हणजे 1947 मध्ये, म्हणजे इतक्या आधीपासून ती सुट्टी सुरू आहे. पण त्याच्याबद्दल जर तुम्ही विचार केला तर तेव्हा नुकतंच महायुद्ध होऊन गेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मनुष्यहानी झाली होती. आणि मनुष्यहानी झाल्यामुळे ज्या काही जननक्षम महिला होत्या त्या जननक्षम महिलांना वाचवायचे सगळ्या प्रकारचे प्रयत्न तिथे केले जात होते. आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान सुद्धा त्यांना त्रास होऊ नये आणि
त्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून ती सुट्टी दिली गेली होती त्या काळामध्ये. आत्ताच्या काळामध्ये मी जसं आत्ता म्हणाले तुम्हाला की टेस्ट करायला दिली जाते, आणखीन काही गोष्टी आहेत, कामाच्या ठिकाणी थोडासा भेदभाव पण होतो की सुट्टी घेतात या बायका अशा, आणि याच्यामुळे होतं काय की त्यांच्या काय म्हणतो आपण परफॉर्मन्सवर परिणाम होतो, आणि त्यामुळे उलट आता या देशामध्ये बायका स्वतःहून पुढे येत आहेत आणि त्या स्वतःहून त्या नाकारतायत सुट्ट्या, असंही दिसतं आहे काही ठिकाणी आपल्याला. त्यामुळे ओव्हरऑल असं एक क्लीन चित्र असं आपल्याला दिसत नाहीये की हा हे असं ब्लॅक अँड व्हाईट असं आहे किंवा त्याचं स्वागतच केलं जात आहे महिलांकडून, असंही दिसत नाहीये. थोडं असंच आहे की सोयीनी घेतल्या जात आहेत सुट्ट्या, की ज्यांना गरज आहे त्या सुट्ट्या घेतल्या, तिथं सुट्ट्या घेतल्या जात आहेत, गरज नसेल तर सुट्टी नाही घेतली जात. आणि अजून एक मला इथे खूप महत्वाचा मुद्दा नोंदवायचा आहे की जिथे ह्या सुट्ट्या दिल्या गेल्या तिथे त्या कामगार हक्काचा भाग म्हणून दिल्या गेल्या, महिलांचा हक्क म्हणून नाही दिल्या गेल्या. दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. काही देशामध्ये ही सुट्टी दिली गेली किंवा बायकांनी ती भांडून घेतली, कारण अगदी स्वच्छतागृहात जायला सुद्धा वेळ मिळू नये एवढं जबरदस्त प्रकारचं काम त्यांच्याकडून करून घेतलं जात होतं, आणि त्यामुळे मग आणखीन समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे एक कामगार हक्काचा भाग म्हणून मासिक पाळीची सुट्टी त्यांनी पदरात पाडून घेतली. हा महिलांच्या हक्काचा भाग नव्हता. ही एक महत्वाची गोष्ट आपण इथे नोंदवली पाहिजे. नक्कीच मला वाटतं, आणि तुम्ही जो एक संदर्भ दिलात की जपानला त्यावेळेला खरंच दुसऱ्या महायुद्ध संपलं होतं आणि आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की जपान पूर्ण बेचिरा झालेलं होतं, आणि त्यावेळेला हे कारण असावं म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला ही सुट्टी तिथे लगेच मंजूर केली गेली. विषय आपण जेव्हा समजून घेतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची नोंद कुठेतरी घ्यायला लागते. मॅडम खूप छान मार्गदर्शन आपण करताय. आता मला डॉक्टर मॅडम आपल्याकडे यायचं आहे की अदितीताई तटकरे सुद्धा बोलताना म्हणाल्या की अनेक वेळेला मासिक पाळी दरम्यान स्त्रियांच्या मानसिक अवस्थेमध्ये सुद्धा बदल होतात, मूड स्विंग्स होणं, भावना इकडच्या तिथे होणं, आणि मग त्याचा कुठेतरी एक कामावरती त्यांचा प्रभाव हा पडताना दिसतो. तर ही जी मानसिक अवस्था आहे याच्यात साधारण काय स्थित्यंतर या कालावधीमध्ये होतात, काय सांगाल आपण याविषयी? मानसिक ताण आणि मासिक पाळी ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना येणार नाही इतका हा जवळचा संबंध आहे. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगते. आजकाल आपण म्हणतो तरुण मुलींमध्ये PCOD किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, PCOS असा हा नवीन शब्द आहे आता, त्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. आणि त्याचं एक कारण असं मानलं जातं, बाकी सगळे हेरिडिटी हे ते कारणं आपण बाजूला ठेवूया, पण सर्वात महत्त्वाचं कारण मानसिक ताण, डिस्टर्ब झालेलं तुमचं रुटीन किंवा आपण म्हणूया लाईफस्टाईल किंवा जीवनचक्र, तुम्ही झोपता केव्हा, तुम्ही खाता किती, तुमच्यावर मानसिक ताण किती आहे, तुमच्या आहाराचा ह्याच्यावरती परिणाम होतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा या हॉर्मोनल चक्रांवरती खूप परिणाम होत असतो आणि हे वादातीत आहे. त्यामुळे जितका ताण तितकं काय होतं, एक स्ट्रेस इटिंग आपण म्हणूया किंवा ओबेसिटी हा एक मानसिक आजार आता मानला जातो आहे की वजन वाढायचं प्रमाण सुद्धा हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि हे वाढलेलं वजन हे अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. आणि त्या वाढलेल्या वजनाचा एक भाग असा की त्याच्यामुळे PCOD तर झालंच, तो होतोच आहे त्रास, पण फायब्रॉइड्सचं प्रमाण, एंडोमेट्रियोसिसचं प्रमाण, प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन सिंड्रोम किंवा डिस्मॉर्फिक डिसऑर्डरचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढायला लागले. काय होतं की आपलं भावनांचं नियंत्रण केंद्र हे हायपोथॅलॅमस या ब्रेनमधल्या ग्रंथीत असतं. आता हा हायपोथॅलॅमस काय आहे? इट्स अ सेंटर ऑफ लिम्बिक सिस्टीम, म्हणजे भावनांचं नियंत्रण करणारी संस्था आहे बरं का, लिम्बिक सिस्टीम. आता हा हायपोथॅलॅमस कंट्रोल करतोय पिच्युटरी ग्रंथीला बरं का. ही पिच्युटरी काय आहे? ही मास्टर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा. आणि हा मास्टर जो आहे, ही जी राणी आहे अंतस्रावी ग्रंथींची, ती राणी आपल्या शरीरात जे अंडाशय असतं स्त्री शरीरामध्ये, त्यामधून निर्माण होणारे हॉर्मोन्स कंट्रोल करत असते. त्यामुळे भावना डिस्टर्ब झाल्या की स्त्री शरीरातल्या ओव्हरीजमधून निर्माण होणारे हॉर्मोन्स डिस्टर्ब होणार, हे वादातीत आहे किंवा हे निश्चित असं सत्य आहे. आणि याच्याचमुळे हे जे मगाशी मॅडम जे तटकरे मॅडम म्हणाल्या, मूड स्विंग्स होत असतात, किंवा आपण असं म्हणूया की इतक्या ताणजनक परिस्थितीमध्ये कोपिंग अप मेकॅनिझम्स जे असतात शरीराचे, त्याला आपण तितकासा वाव देत नाही.
किंवा त्याला पोषक असं वातावरण आपल्या कामाच्या ठिकाणी आपण देत नाही, किंवा त्याला समजून घेतील अशी घरातल्या माणसांची कदाचित काही वेळा वागणूकही असू शकत नाही, या सगळ्यांच्या परिणाम स्वरूप मासिक पाळीचे 4 दिवस हे आपण या सगळ्यातून सुट्टी असं त्याकडे पाहण्यापेक्षा मूळ कारणाचा जर आपण विचार केला आणि ते कारण बाजूला काढायचा प्रयत्न केला तर कुठल्याही प्रकारच्या सुट्टीची गरज आपल्याला कदाचित पडणार नाही. जसं आपल्याला प्रगती मॅडमनी सांगितलं की ही सुट्टी नाकारणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आम्ही केवळ स्त्री आहोत म्हणून आणि स्त्री दाक्षिण्य म्हणून आम्हाला काही नकोय, आम्ही त्याच्याशी सामोरं त्याला जाण्याचा जास्त चांगला प्रयत्न करू, किंवा हा त्रास आमच्यातून आमच्या शरीराला होऊ नये म्हणून काय करता येऊ शकेल ह्याचा विचार आम्ही अधिक करू. मला वाटतं या विचाराची पण अधिक गरज आहे. मला वाटतं आणि हेच सखीसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की आपल्याला कमीत कमी त्रास कसा होईल आणि त्याच्यातून होणारा त्रास पेलण्यासाठी आपण कशा सक्षम होऊ हे सुद्धा सखींनी तितकंच विचारात घेतलं पाहिजे. या विषयावर दोन्ही सखी आपल्याला असंच मार्गदर्शन करणार आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मासिक पाळी रजा असावी का या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत स्त्री रोगतज्ञ आणि योगतज्ञ उल्का नातू मॅडम, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले मॅडम. हा विषय आता आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि मी प्रगती मॅडम आपल्याकडे येते की ज्या वेळेला हा विषय समोर येतो तेव्हा जशा नाण्याला 2 बाजू आहेत त्याचप्रमाणे विषयाचे फायदे आणि तोटे हे दोन्हीही विचारात घ्यावे लागतात. तर याचा विचार करता साधारण कुठले मुद्दे आपल्या नजरेसमोर येतात, काय सांगाल याविषयी? फायद्यांचं म्हणशील तर आता जी आपली चर्चा चालू आहे की ज्या कोणी महिलांना खरंच खूप प्रचंड त्रास होतो या काळामध्ये, की जी टक्केवारी अगदी कमी आहे, अशी जर सुट्टी मिळाली त्यांना तर त्यांना तो एक चॉईस राहील की त्या काळामध्ये थोडा त्रास होत असेल तर त्या आराम करू शकतात. हा त्यांचा फायदा नक्कीच आहे. पण ओव्हरऑल विचार करता जसं आपण या चर्चेची सुरुवात करतानाच म्हटलं आणि जसं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं पण ते लक्षात आणून दिलं की यातनं फायदा होण्याच्या ऐवजी लांबपर्यंत बघितलं तर तोटा होण्याची शक्यता जास्त आहे. आता आपण बघतो की खासगी क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये अगदी मुठभर महिला काम करतात हे आपल्याला माहिती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महिला खासगी क्षेत्रामध्ये काम करतात आणि खासगी क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं हायरिंग करत असताना तिथे असं होतं की महिलांना घेताना आत्ताच भेदभाव आहे. तो भेदभाव अनेक पातळ्यांवर यासाठी केला जातो की मग तुम्ही एखाद्या महिलेला कामावर ठेवता तेव्हा तिच्यावर अर्थातच काहीतरी कुटुंबाची जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते. ती जर तरुण असेल तर तिला प्रसूती रजा द्यायला लागते, म्हणजे ते 6 महिन्यांची ती रजा असते. हे सगळं नोकरी देताना जे नियुक्ती असतात त्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि महिलांना एक अधिकच्या सुट्ट्या महिला घेतात असं एक परसेप्शन डोक्यामध्ये ते असतं. आणि आत्ताच त्याच्याबद्दल भेदभाव कितीही नाकारला तरी तो केला जातो हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. असंही करून महिलांना जेव्हा तुम्ही हायर करतात त्यावेळी सुद्धा काय म्हणतो आपण अप्रत्यक्षपणे तिला सतत हे जाणवून दिलं जातं की तुम्ही सुट्ट्या घेताय, तुम्ही फायदा घेताय वगैरे वगैरे वगैरे. आणि हा भेदभाव आत्ता चालू असताना आणखी कुठली तरी एक मासिक पाळीची रजा म्हणून जर दरमहा सुट्ट्या महिला घेणार असतील आणि ती जर पेड सुट्टी असेल तर त्याचा परिणाम हा महिलांना नोकरीवर घेतानाच मोठ्या प्रमाणात होईल ही शक्यता खूप जास्त आहे. की दर महिन्याला जर ही नसेल 5 दिवस 2 दिवस 3 दिवस काय जे असेल ते, तर मग घेताना हायरच कशाला करायचं. तर महिलांच्या नियुक्त्या करण्यावरच मोठा परिणाम होऊ शकेल हे महिलांच्या बाबतीत, कामकरी महिलांच्या बाबतीत. आणि जर ही शाळकरी मुलींना जर ही सुट्टी दिली गेली तर आपण आता बघतोय की शाळकरी मुलींच्या गळतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे भारतामध्ये. आता जर हे 2-2, 3-3 दिवस दरमहा या मुली शाळेतून घरी असतील तर त्यांची शिक्षणात त्या मागे पडतील. म्हणजे 3 दिवसांचा दरमहा अभ्यासक्रमातनं त्या नसणार तो अटेंड करायला त्या. आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना काय म्हणतो आपण की त्यांना उलट शिक्षणामध्ये सामावून घेण्याच्या ऐवजी त्यांना त्यातनं बाहेर फेकायचा प्रयत्न होईल तो. कारण 3 दिवस जर तुम्ही नसाल शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तर तो जो अभ्यासक्रम बुडालेला असतो तो परत कोपअप करायला प्रचंड त्रास होईल मुलींना.
आणि मग त्यातनं शिक्षणातनं रस संपणं आणि उलट त्यांना आपण गळतीच्या दिशेनं ढकलू की काय अशी शक्यता तिथे पण तयार होते. त्यामुळे त्या मुलींना अशा प्रकारची सुट्टी देणं हा एक शॉर्टकट आहे असं परत म्हणायला लागेल. आणि आता तटकरे मॅडम बोलत असताना आणखी एक मुद्दा मला एकदम लक्षात आला की जो आधी लक्षात आला नव्हता की सुट्टी देताना सुद्धा आम्ही सुट्टी देऊ, परंतु ती जी सुट्टी आहे ती नंतर जादा काम करून तुमच्याकडून भरून घेतली जाईल असाही विचार केला जाऊ शकतो. आणि हे तर अतिशयच गंभीर आहे. मग त्या सुट्टी दिल्याचा काही अर्थच नाहीये. कारण जर जे काही 7-8 तास आपण महिला काम करतात, आणखीन ती सुट्टी भरून काढण्यासाठी एक तास आणखीन आठवड्याला जास्ती काम करणं किंवा जे काही तास होतील ते जास्तीचं काम करणं हे आणखी अन्यायकारक ठरू शकतं. त्यामुळे हाही एक मोठा तोटाच आहे असं म्हणावं लागेल. बरोबर. हे कुठेतरी हे दोन्हीही आपल्याला समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्त्रीला त्रास होऊ नये हे तर खरं तर फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच मी आता पुढचा प्रश्न डॉक्टर आपल्याकडे येते आणि आपल्याला असं विचारायचं आहे की ज्यावेळेला आपण मासिक पाळीचा हा त्रास म्हणतो तर तो कमी करण्यासाठी साधारण याचे प्रतिबंध आपल्याला काही करता येऊ शकतात का, आणि हे कुठल्या वयापासून साधारण हे उपाय करता येऊ शकतात आणि ते करावेत असं आपण आपल्या अनुभवातून सांगाल? पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण म्हणूया की मासिक पाळी येण्याचं वय हे आज जगामध्ये खाली खाली येत चाललंय. म्हणजे जर पूर्वी एक 12-13 वर्षांनंतर मासिक पाळी सुरू होत होती तर आजकाल अनेक कारणं आहेत त्याला, त्याच्या खोलात मी जात नाहीये, पण 9व्या वर्षापासून सुद्धा आता मासिक पाळी सुरू होते मुलींमध्ये हे आपल्याला लक्षात येतं. आता या छोट्या मुलींना या विषयाबद्दल नीट समजावून देणं. काय होतं की एखाद्या मासिक पाळीच्या हे आईच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर ही या विषयातली अँझायटी तिला वाटणं आणि ही मुलगी आता याला कसं सामोरे जाईल याची तिला भीती वाटणं, या दोन्ही गोष्टी या सहज स्वाभाविक आहेत. पण पहिल्यापासूनच त्या मुलीच्या छोट्या मुलीच्या मनामध्ये आपण मासिक पाळीविषयी बागुलबुवा निर्माण करायऐवजी त्याबद्दलची स्वीकारार्हता जी आहे ती अधिक सकारात्मक केली तर मला वाटतं त्याचा परिणाम खूप चांगला होईल. जर या छोट्या मुलींनी मासिक पाळीच्या काळामध्ये आई त्रास होतो म्हणून झोपून राहिली हे पाहिलं तर पाळीच्या काळामध्ये पोट दुखायलाच पाहिजे किंवा हे नॉर्मल आहे आणि मलाही असंच करायला पाहिजे हे कुठेतरी अप्रत्यक्ष तिच्या मनावर राहतं. आणि म्हणून मासिक पाळी हा आजार नाही आणि यू हॅव टू कोप अप विथ इट हे घेऊनच तुला आयुष्यात पुढे जायचं आहे आणि बघ तू प्रयत्न कर, काही होणार नाही. हा आत्मविश्वास त्या मुलीला दिला तर बऱ्याचशा गोष्टी लहानपणापासून आपल्याला कंट्रोलमध्ये आणणं शक्य होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मगाशी जो मी विषय मांडला की मानसिक ताण हा लहानपणापासून, आता ह्या विषयात खोलात जेवढं जावं पण तेवढं कमी आहे. पण मला असं वाटतंय की या मुलांना लहानपणापासूनच एक उदाहरण स्वामी परमहंस सत्यानंद सरस्वतींचं दिलं जातं. त्यांचं एक वाक्य की एखादी आई आपल्या मुलीला लहान वयामध्ये भेट काय देऊ शकते पाळी आल्यानंतर, त्याचं उत्तर असं आहे की ती त्या मुलीला व्यायामाचा किंवा योगासनांचा धडा घालून देऊ शकते. तिने जर लहानपणापासून या मुलीला सूर्यनमस्कार, योगासनं, नियमित जीवनशैली, चांगला आहार याचं महत्त्व पटवून दिलं तर दर महिन्याला होणारा रक्तस्राव आणि दर महिन्याला 30 ते 50 ml पर्यंतचा होणारा ब्लड लॉस, त्यातून निर्माण होणारा शारीरिक आणि मानसिक थकवा, या दोन्हीला कोपअप करण्यासाठी जर चांगल्या आहाराची, झोपेची जोड त्याला दिली, अभ्यासाचा ताण आणि प्रेशर या मुलांचं थोडं कमी केलं ना आपण, तर मला वाटतं हे खूप चांगल्या रीतीने आपण टॅकल करू शकू. त्यामुळे हा प्रश्न शारीरिक पातळीवर, भावनिक पातळीवर, मानसिक पातळीवर सगळ्या दृष्टीने नीट हाताळणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. मला वाटतं आणि तुम्ही खूप मोलाचा सल्ला या ठिकाणी दिलायत आणि मार्गदर्शन केलंय की सुरुवातीपासूनच ह्या सगळ्या गोष्टींचं जर सखीने भान ठेवलं आणि एखाद्या आईने आपल्या मुलीला सुद्धा या गोष्टींची सवय लावली तर कदाचित या 4 दिवसात होणारा त्रास हा बऱ्याच अंशी कमी होईल आणि हे काही वेगळं घडतंय हे तिला मुळात जाणवणारच नाही.
आता मला प्रगती मॅडम आपल्याकडे यायचं आहे की ज्यावेळेला आपण मासिक पाळीची रजा असावी का असा काही विचार आपल्या मनात येतो आणि याच्यावर चर्चा सुरू होते, त्यावेळेला मग आपण सुद्धा विचार करायला लागतो की मग याच्या बाबतीत काही वेगळे पर्याय आपल्याला समोर दिसू शकतील का? तर या पर्यायांबाबत आम्हाला आपण काय मार्गदर्शन कराल? पहिल्यांदा आपण कामकरी महिलांच्या बद्दल विचार करू की घराच्या बाहेर महिला पडतात आणि जसं आता मगाशी तटकरे मॅडम म्हणाल्या की लांबपर्यंत प्रवास करत अनेकदा जायला लागतं. महानगरामध्ये तर आता हा प्रवास 1-1.5 तासाचा सुद्धा असू शकतो. इतरही शहरामध्ये दूरपर्यंत प्रवास करत महिला जातात. मासिक पाळीच्या काळामध्ये आपण बघतो की एक साधीशी गरज असते की चांगली स्वच्छतागृह असणं अपेक्षित असतं. त्या स्वच्छतागृहामध्ये पुरेसं पाणी असणं अपेक्षित असतं. इतक्या छोट्या अपेक्षा सुद्धा आपण यंत्रणा म्हणून सरकारी म्हणा किंवा आणखीन खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा पुऱ्या नाही करू शकत हे आपल्याला माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात वापरले जाणारे सॅनिटरी पॅड्स म्हण किंवा आणखीन काही जी उत्पादनं आहेत ती म्हण, ती सामान्य महिलांच्या कपॅसिटीच्या आर्थिक कपॅसिटीच्या मर्यादेच्या कितीतरी पुढे पोहोचलेली आहेत. तर त्याच्यावरचे टॅक्सेस कमी केले जाऊ शकतात. ती उत्पादनं जी आहेत ती स्वस्त केली जाऊ शकतात. ती सहज महिलांना उपलब्ध होईल असं पाहिलं जाऊ शकतं. तिसरी गोष्ट आणखी अशी आहे की या मासिक पाळीच्या काळामध्ये थोडीशी एक 15-20 मिनिटं जरी थोडी विश्रांती मिळाली, थोडंसं पडलं तर बरं वाटतं आणि नंतर परत महिला उठून काम करू शकतात. तर अशी काही लेडीज रूम्स किती ऑफिसामध्ये आहेत आणि त्यांची स्थिती काय आहे आपण म्हणजे अगदी साधा खुर्चीवर बसायला जाऊन सुद्धा तिथे जागा नसते. जागा हाच खरं तर मूळ मुद्दा आहे. त्यामुळे ह्या पर्यायी गोष्टी आहेत की जिथे आपण ज्याचा विचार नक्की करू शकतो आणि त्या तशा असायला पाहिजेत. हे झालं कामकरी महिलांच्या बद्दल. दुसरं आहे ते शाळकरी मुलींच्या बद्दल, कॉलेजात जाणाऱ्या मुलींच्या बद्दल. जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या आहाराचा आणि व्यायामाचा हा तर मुद्दा आहेच. हा एक आपण म्हणतो की मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण हा विचार करू शकतो. पण जर आपण लोअर मिडल क्लास किंवा आणखीन ग्रामीण मुलींच्या बाबतीत जर विचार केला तर आहाराचा प्रश्न हा खूप मोठा आहे. एक चौरस आहार त्या मुलींना मिळणं अतिशय कठीण गोष्ट आहे, कारण रोजच्या जेवणाचीच भ्रांत असते. अशा वेळी सरकारी योजनांमधनं मुलींना जो आहार मिळतोय तो चौरस आहार आहे का हे पाहिलं गेलं पाहिजे. आणि जे काही कमी टक्क्यामध्ये का होईना ज्या मुलींना मासिक पाळीचा त्रास होऊ शकतो, त्यांना काहीतरी शारीरिक आणखीन काही समस्या असू शकतात, तर त्यांच्या तपासण्या ह्या वारंवार होणं आवश्यक आहे आणि त्या मोफत तपासण्या असल्या पाहिजेत. बरोबर. आणखी एक मुद्दा असा आहे की जी या याचिकेबरोबरच ती याचिका पण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी पेंडिंग आहे. ती याचिका अशी आहे की ज्या सगळ्या देशभरातल्या सरकारी शाळा आणि कॉलेजेस आहेत, शैक्षणिक आस्थापना जी आहेत, त्या सरकारी शाळांमध्ये आणि कॉलेजामध्ये सॅनिटरी पॅड्स हे मोफत दिले जावेत. तसं धोरणच असलं पाहिजे आणि सरकार हे याच्यात सकारात्मक विचार करत आहे. उलट ही याचिकेची सुनावणी लवकर व्हावी आणि सरकारने तशा प्रकारचं धोरण हे लवकरात लवकर जर ठरवलं तर ज्या काही लाखो मुली सरकारी शाळांमध्ये शिकतायत, कारण त्यांना परवडणारे नाहीये सॅनिटरी पॅड्स, ज्या खासगी शाळांमध्ये शिकतात त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी बरी असते, त्यांना ते परवडू शकतं, त्यामुळे त्यांचा प्रश्न नाहीये. पण ज्यांना ते परवडू शकत नाहीत त्यांना अशी उत्पादनं सहज मिळणं, ती स्वस्त असणं किंवा मोफत असणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि जसं शाळामध्ये आपण तो तर असंख्य वेळा चर्चेत असतो मुद्दा की शाळामधली स्वच्छतागृह, विशेषतः सरकारी शाळामधली स्वच्छतागृह अतिशय गलिच्छ असतात. अनेक ठिकाणी तर ती नसतातच. तर ती स्वच्छतागृह खऱ्या अर्थाने स्वच्छतागृह असावीत आणि तिथे पाण्याची सोय असायला पाहिजे. या जर गोष्टी आपण केल्या तर मला वाटतं की मासिक पाळीच्या वेगळ्या सुट्टीची गरज पडणार नाही, कारण त्या दरम्यान त्या काळामध्ये ते 3-4-5 दिवस एक काय म्हणतो आपण त्याला थोडं आरामाची व्यवस्था जर तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी असेल तर या सुट्टीची गरज पडू नये असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं सगळे वेगवेगळे पर्याय आहेत आणि आपण हे बघतोय. आपण दोन्ही तज्ज्ञांकडून असंच मार्गदर्शन पुढे घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मासिक पाळी रजा असावी काय विषयावर आज बोलतोय आपण आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत प्रगती बाणखेले मॅडम आणि उल्का नातू मॅडम. उल्का मॅडम आपल्याकडे येते. मगाशी प्रगती मॅडमनी जे काही पर्याय आपल्या पुढे मांडले आणि वेगवेगळे
त्याच्यामध्ये असंख्य उपप्रकार होते. तर मला आपल्याला विचारायचं आहे की आपण असा कुठला पर्याय मांडू इच्छिता का की जिथे मासिक पाळी दरम्यान मुलींना होणारा त्रास कमी होऊ शकतो? काय सांगाल याविषयी? प्रगती ताईंनी खूपच छान मुद्दे मांडले आणि त्या सगळ्या मुद्द्यांशी सगळेच आपण नक्कीच छान सहमत आहोत. पण यामध्ये मला एक मुद्दा अजून थोडासा ॲड करावा वाटेल, तो असा की कॉलेजमधल्या मुली किंवा शाळेमधल्या मुलीसुद्धा किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाणाऱ्या काही प्रोफेशनली खूप जास्त कॉम्पिटंट आणि जास्त आपण म्हणूया की कॉर्पोरेट जगतात वावरणाऱ्या स्त्रिया आणि साध्या स्त्रिया प्रत्येकासाठी एक गरज असते ती त्यांचं संवेदनक्षम आणि अतिशय हळवं झालेलं असं मन सांभाळायची. आणि हे मन सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी काउन्सेलर्स किंवा आपण म्हणूया की त्यांना समजून घेणाऱ्या आणि त्यांचे प्रश्न ऐकणाऱ्या लोकांची फार तिथे गरज असते. कारण काय असतं ना, एक ऐकणारा कान जरी कोणी आपल्याला दिला तरी त्यामध्ये आपल्या 80% जास्त प्रश्न सुटत असतात. आणि ही भावनिक गरज ओळखून त्या त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाने त्या त्या प्रकारच्या त्या कामाला अनुसरून किंवा त्या प्रोफेशनला अनुसरून लोकांची तिथे नेमणूक केली पाहिजे. आणि दुसरा अगदी साधी करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रवासाचा जो त्रास मुद्दा जो प्रगतीताईंनी मगाशी मांडला, या प्रवासामध्ये पुन्हा स्वच्छतागृहांची कमतरता आपल्याला रेल्वे स्टेशन्स पासून सगळीकडे जाणवत असते. तर कामाच्या ठिकाणी जाऊ नये असं वाटतं का? कारण तिथे स्वच्छतागृह वाटेत जर काही अडचण आली तर काय, तर त्यामुळे स्टेशन्सवरती बस स्टँडवरती भरपूर स्वच्छतागृह असले पाहिजे आणि तिथे भरपूर पाणी आणि जसं त्यामुळे वेंडिंग मशीनसारखं सॅनिटरी नॅपकिन ही गरज आहे. त्यामुळे ती मोफत आपल्याला मिळालीच पाहिजे. प्रत्येक स्तरातल्या स्त्रीपर्यंत हे पोचलं पाहिजे ही गरज. मला वाटतं त्या व्यतिरिक्त खाण्याचा आणि ह्या सगळे मुद्दे प्रगतीताईंनी व्यवस्थितच छानच मांडलेले आहेत. नक्कीच मला वाटतं विषय खरंच इतका मोठा आहे आणि तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे. आणि आपल्याला प्रगतीताईंनी आणि उल्काताईंनी खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. दोघी वेळात वेळ काढून इथे आल्या त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी दोघींचेही मनपूर्वक आभार या ठिकाणी मानते. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र इथेच निरोप घेते. नमस्कार.